सर आज 31 डिसेंबर आहे आणि आपण नाकेबंदी केलेली आहे. तर कुठं कुठं नाकेबंदी आणि काय कारवाई करण्यात येते? चोपडा शहरात काही महत्त्वाचे ठिकाणं आम्ही निवडलेले आहे. जसं महाराज चौक आहे, पंकज स्टॉप आहे, तिरंगा चौक आहे. या ठिकाणी आम्ही नाकाबंदी नेलेली आहे. नाकाबंदीचा मुख्य उद्देश आहे की 31 डिसेंबर असल्यामुळे बरेचसे लोक पार्ट्या वगैरे करतात, दारू पितात आणि दारूच्या नशेमध्ये वाहन चालवतात. स्वतःच्या जीवाला काय होऊ नये किंवा दुसऱ्याचा कोणाचा अपघात करू नये, त्याला प्रतिबंध व्हावा यासाठी ती नाकाबंदी विशेष करून आम्ही राबवत आहोत. कुठल्या कुठल्या ठिकाणी आपण नाकेबंदी केली आहे सर? तिरंगा चौक आहे, पंकज स्टॉप आहे, महाराज चौक आहे आणि गावात इतर ठिकाणी पेट्रोलिंग सुरू आहे. यासाठी किती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती कर? चोपडा शहरातले 3 अधिकारी आहेत आणि जवळपास 30 ते 40 कर्मचारी आम्ही यासाठी नेमलेले आहेत. मद्यपान करून जे वाहन चालवत आहेत त्यांच्यावर कुठली कारवाई करण्यात येते? मद्यपान करून जे कोणी वाहन चालवते त्यांच्याही ड्रंक अँड ड्राईव्ह मोटार व्हेकल ॲक्टप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत. 10,000 रुपये फाईन आहे. माझं लोकांना आवाहन आहे की 31 डिसेंबर साजरा करायला आमची कुठली हरकत नाही, फक्त त्याचा लोकाला त्रास होऊ नये आणि दारू पिऊन कुणी वाहन चालवू नये, दारूच्या नशेत कुणी वाहन चालवू नये, हा या पाठीमागचा उद्देश आहे. ओके सर.